नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक पराक्रम. वुमन्स वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत थरारक विजय. 64 चौरसावर गेल्या 14 वर्षात खेळत दिव्या देशमुखनं आपलं नाव इतिहासात कोरलंय. 2013 मध्ये सर्वात कमी वयाची वुमन फेडे मास्टर बनवून सुरुवात केलेल्या दिव्यानं आता जॉर्जियातील बातुमी इथं सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत विजय प्राप्त करत भारतासाठी नवा मैलाचा दगड ठरवला. फेडे वुमेन्स वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय ठरली होती. वुमन्स वर्ल्ड कप मधील दुसऱ्याच प्रयत्नात दिव्यानं भारतीय विक्रम नोंदवलाय. 19 वर्षाची ही विश्व कनिष्ठ विजेती खेळाडू गेल्या 34 वर्षात महिला कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली किशोरवयीन ठरली आहे. यासोबतच तिने आपला ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आणि आता ती भारताची चौथी वुमन ग्रँडमास्टर झाली आहे. आजवर केवळ 3 भारतीय महिला कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेश बाबू यांना ग्रँडमास्टर पदवी मिळाली आहे. दिव्यानं 2010 मध्ये केवळ 5व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. इतर अनेक भारतीय पालकांप्रमाणेच तिचे पालक डॉक्टर जितेंद्र आणि नम्रता यांनी तिला जवळच्या बुद्धिबळ अकादमीत घातलं. नागपूरच्या शंकरनगर येथील त्यांच्या वसाहतीत बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि बुद्धिबळ असे 3 खेळ शिकवले जात होते. दिव्याची मोठी बहीण आर्या बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळत होती, तर दिव्याला तिच्या आई वडिलांनी बुद्धिबळ निवडून दिला.